नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। सोमवारपासून महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाले। किमान यावेळी तरी या अधिवेशनात सकस काम होईल, लोकांच्या हिताचे निर्णय होतील अशी अपेक्षा आहे। परंतु पहिल्या 2 दिवसाचे कामकाज पाहिल्यानंतर या अपेक्षेला सुरुंग लागणार हे जवळपास निश्चित दिसते। कामकाजाच्या दुसऱ्याच दिवशी नाना पटोले यांचे निलंबन करण्यात आले। कदाचित पुढच्या काळात सरकारला जाब विचारण्या प्रत्येकाला हीच वागणूक मिळण्याची शक्यता आहे। नाना पटोले यांनी भाजप आमदार लोणीकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती। त्यांनी लोणीकर यांनी वापरलेले शब्द सदनात बोलून दाखवले, त्यावर मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला। त्यानंतर आक्रमक झालेल्या नानांना विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले। वास्तविक ते शब्द नानांचे नव्हते तर लोणीकरांचे होते। खरे तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून या संदर्भात दिलगिरी व्यक्त करायला हवी होती, परंतु तसे काहीच झाले नाही। उलट नाना पटोलेंवरच कारवाईचा बडगा उगारण्यात आला। विधिमंडळ हे लोकभावना सरकारपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम आहे। या सदनात लोकभावनांचा आदर व्हायलाच हवा, परंतु बरेचदा तांत्रिक आणि अतिशय क्षुल्लक कारणे देत लोकांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणाऱ्यांवरच कारवाई केली जाते। राज्यातील शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब या वर्गाची जबाबदारी सरकारकडे आहे। या लोकांना सरकारशिवाय इतर कुणाचाच आसरा नसतो। त्यामुळेच या वर्गाचे प्रश्न लोकप्रतिनिधी पोटतिडकीने मांडत असतात। या सामान्य लोकांच्या प्रश्नांना उत्तरे मिळावी, त्यांच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्या दृष्टीने सरकारने काही कारवाई करावी, यासाठीच दरवर्षी विधिमंडळाच्या कामकाजावर अक्षरशः शेकडो कोटींचा खर्च केला जातो। हा सगळा भार सामान्य जनतेच्या खिशाला पेलावा लागतो, परंतु ही अधिवेशने केवळ औपचारिक ठरतात। केंद्रातल्या आणि राज्यातल्या भाजप सरकारने संसदीय प्रथा परंपरा गुंडाळण्याचा सपाटाच लावलाय। पाशवी बहुमताच्या जोरावर मन मानेल तसा कारभार केला जातोय। विरोधी बाकावरील एखाद्या आमदाराने एखादा प्रश्न लावून धरण्याचा प्रयत्न केला आणि जर तो सरकारला अडचणीत आणणारा असला तर लगेच सत्ताधारी बाकावरील मंडळी गोंधळ घालून सभागृहाचे कामकाज विस्कळीत करतात। बरेचदा सामान्य लोकांच्या सुखदुःखाशी कोणताही संबंध नसलेला प्रश्न किंवा मुद्दा उकरून सत्ताधारी वर्गच गोंधळ घालतो। जनतेच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न अशा प्रकारे गदारोळात मारले जात असतील, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सविस्तर चर्चाच होत नसेल तर हे खर्चिक सोहळे कशाला करायचे। सभागृहाच्या कामकाजात अध्यक्षाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते। विधिमंडळाचे सभागृह सार्वभौम असल्यामुळे अध्यक्षांना मोठा मान आणि अधिकार प्राप्त झालाय। सभागृहाचे अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाचे नसतात, परंतु अलीकडील काळात अध्यक्षांचे वर्तन हे अतिशय पक्षपाती असल्याचे दिसून येते। महाराष्ट्राच्या विधानसभेला अतिशय सुज्ञ, संतुलित आणि विद्वान अध्यक्षांची परंपरा लाभली आहे। यापूर्वीच्या अनेक अध्यक्षांनी सभागृह पक्षपाती पद्धतीने न चालवता प्रत्येक सदस्याचा त्यांना निवडून दिलेल्या जनतेचा मान राखलाय। सुदैवाने त्या परंपरेचे पालन आता होत नसल्याचं दिसतंय। राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून आता 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय। सरकार स्थापन करूनही आता 6 महिने होतील। या काळात 2 अधिवेशने झाली, मात्र अध्यक्षांनी अद्यापही विरोधी पक्षनेता निवडला नाही। त्यासाठी तांत्रिक कारणे समोर केली जात आहेत। वास्तविक भूतकाळात विधानसभेत कमी आमदार असतानाही विरोधी पक्षनेता निवडला गेलाय। ही महाराष्ट्राची राजकीय परंपरा आहे। प्रत्यक्षात विरोधी पक्षनेते पदासाठी किती संख्याबळ असावे असा कोणताही नियम नाही। तत्कालीन अध्यक्षांनी, शासनकर्त्यांनी लोकशाहीचा मान राखून विरोधी पक्षनेते पद हे विरोधकांना बहाल केले होते। आपल्या संसदीय लोकशाहीमध्ये बऱ्याच गोष्टींवर निर्णय संसदीय प्रथा परंपरा लक्षात घेऊन घेतले जातात, परंतु विद्यमान सरकारला आणि अध्यक्षांना अशा कोणत्याच प्रथा परंपरांचे सोयर सुतक नसल्याचं दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।